नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरला आपण बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न हे दुसरं प्रकरण अभ्यासत आहोत. सुरुवातीला विद्यार्थी मित्रांनो आपण रिसीट अँड पेमेंट अकाउंट आणि एक 3-4 ॲडजस्टमेंट दिलेल्या होत्या. ही पहिली मेथड अभ्यासलेली आहे. आता आपण याच टॉपिकमधली दुसरी मेथड अभ्यासत आहोत. मेथड आपल्या माहितीसाठी आपण म्हणत आहोत. या ठिकाणी या दुसऱ्या मेथडमध्ये आपल्याला ओपनिंग बॅलन्स शीट दिलेला आहे आणि रिसीट आणि पेमेंट अकाउंट आणि एक 3-4 ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. त्यावरून आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करत आहोत. सुरुवातीला बघा, ओपनिंग बॅलन्स शीटचे सगळे इफेक्ट आपण क्लोजिंग बॅलन्स शीटला घेणार आहोत. म्हणजे 1/4चे सर्व इफेक्ट 31 मार्च 2019ला घेणार आहोत. तर सुरुवातीला आपण ॲडजस्टमेंट कोणत्या आहेत त्या बघू आणि नंतर मग त्या पॉईंटला टिक मार्क करायचे आहे. 3च ॲडजस्टमेंट आहेत. बघा, डेप्रिसिएशन, फर्निचर आणि बुक्स. फर्निचर, बुक्स आपण असेटला लिहिणार आहोत. त्यामधनं डेप्रिसिएशन लेस करणार आहोत आणि दुसरा इफेक्ट एक्सपेंडिचरला लिहिणार आहोत. म्हणजे डेप्रिसिएशन लेस आणि एक्सपेंडिचरला. दुसरा आहे लायब्ररी हॅड 2000 मेंबर पेईंग सबस्क्रिप्शन 100 ईच. म्हणजे 2000 गुणिले 100 2 लाख रुपये सबस्क्रिप्शन यायला पाहिजे होतं, पण 1,80,000च आलेलं आहे. वरचं 20,000 आलेलं नाही. तर हे 20,000 रुपये सबस्क्रिप्शन इन्कम साईडला ॲड करायचं आणि दुसरा इफेक्ट ॲसेट साईडला लिहायचा आहे. त्यानंतर तिसरी आहे एंट्रान्स फी 50% कॅपिटलाइज आणि लाईफ मेंबरशिप फी 100% कॅपिटलाइज. अशा पद्धतीने आपल्याला एंट्रान्स फी आणि लाईफ मेंबरशिप फी हे कॅपिटलाइज करायचे म्हटल्यानंतर त्या पॉईंटमधून लेस करा आणि कॅपिटल फंडात लॅबिलिटी साईडला ॲड करायचं आहे. तर या प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या 3 ॲडजस्टमेंट आणि त्यांचे इफेक्ट करायचे आहेत. सुरुवातीला आपण त्या टिक मारला. म्हणजे फर्निचरला, बुक्सला टिक मार्क करून घ्या, सबस्क्रिप्शनला दुसऱ्याकडे टाका, एंट्रान्स फी तिसरा, लाईफ मेंबरशिप फी चौथा. अशा पद्धतीने त्याला टिक मार्क करून घ्यायचे आहे. सुरुवातीला बघा, आता एक पॉईंट आपण या ठिकाणी ट्रान्सफर करणार आहोत आणि त्याचे इफेक्ट दाखवणार आहोत. सुरुवातीला बघा, दयानंद लायब्ररी अंबाजोगाई. या ठिकाणी लायब्ररीचा प्रॉब्लेम आहे, स्कूलचा प्रॉब्लेम आहे. बॅलन्स शीट बघा, बॅलन्स शीट ॲज ऑन 1/4/18 म्हणजे ओपनिंग बॅलन्स शीट दिलेलं आहे. आता त्याचे इफेक्ट बघा, लॅबिलिटी साईडच्या ओपनिंगच्या लॅबिलिटी आहे अशा आपल्याला क्लोजिंगला घ्यायच्या आहेत. सुरुवातीला बघा, कॅपिटल फंड 7,50,000 हे आहे असं क्लोजिंगच्या लॅबिलिटीला घ्यायचं आहे. कॅपिटल फंड 7,50,000. त्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 2,000 आहे, हे आउटस्टँडिंग एक्सपेंडिचर या ठिकाणी बघा. सुरुवातीला कॅपिटल फंड या ठिकाणी लॅबिलिटी साईडला 7,50,000 रुपये आपण घेतलेला आहे. त्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, आपण हा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस खर्च देणं बाकी होतं, तो आउटस्टँडिंग एक्सपेंडिचर पेमेंट साईडला आपण त्याचे पेमेंट केलेलं आहे 2,000, त्यामुळं तो कुठंच लिहायचा नाही. त्यानंतर पुढं या ठिकाणी आउटस्टँडिंग वेजेस 3,000 रुपये हे आपण लॅबिलिटी साईडलाच लिहिणार आहोत. त्यानंतर आता असेट साईडचे बघा, कॅश इन हँड 7,000, कॅश ॲट बँक 40,000 ह्या ओपनिंगच्या असेट आहेत. ओपनिंगचे कॅश बॅलन्सेस आहेत. ते ओपनिंगचे कॅश बॅलन्स आपण रिसीट साईडला कॅश इन हँड, कॅश ॲट बँक घेतलेला आहे, त्यामुळं परत इफेक्ट द्यायचा नाही. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक ओपनिंगचं लिहायचं नाही. त्यानंतर फर्निचर 50,000 असेट साईडला लिहिणार आहोत. बघा, फर्निचर 50,000 असेट साईडला, इनरला त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. फर्निचरवरती बघा, फर्निचर असेटला 50,000 रुपये इनर साईडला लिहायचं आहे. त्यानंतर पुढं या ठिकाणी
पुढचा पॉईंट बघा, आपल्याला त्यांनी दिलेला आहे स्टॉक ऑफ पोस्टेज स्टॅम्प. पोस्टाचे स्टॅम्प आहेत, त्याचा स्टॉक आहे 500 रुपये. हा आपण या ठिकाणी स्टॉक पोस्टेज स्टॅम्पचा सुरुवातीला एक्सपेंडिचरला लिहायचा आहे. पोस्टेज स्टॅम्पचा सुरुवातीचा स्टॉक 500 रुपये एक्सपेंडिचरला दाखवायचा आहे, ओपनिंग बॅलन्स आहे म्हणून. त्यानंतर पुढं या ठिकाणी पुढचा पॉईंट इन्व्हेस्टमेंट असेटला लिहायचं आहे. इन्व्हेस्टमेंट असेटला बघा 7,000 रुपये. आणि जर का त्याच्यात नवीन इन्व्हेस्टमेंट असेल, बघा आहे नवीन इन्व्हेस्टमेंट पण पेमेंटला, ती त्याच्यात ॲड करायची. म्हणजे असेट साईडला इन्व्हेस्टमेंट सुरुवातीला 7,000 घ्या, न्यू इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये ॲड करा 30,000 रुपये. अशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट आपल्याला असेटला दाखवायचे आहे. 7,000 अधिक 30,000 टोटल बाहेर 37,000. त्यानंतर पुढं बुक्स दिलं होतं आपल्याला. बुक्स असेटलाच घ्यायचं आहे 6,50,500. त्यामध्ये ॲडिशनल बुक परचेस करा 1,50,000, टोटल 8,05,000 येईल. आणि त्यामधून डेप्रिसिएशन 70,050 वजा करून मग आउटरला टोटल 7,30,450. अशा प्रकारे बुक्स ओपनिंग त्यात ॲडिशनल ॲड करा आणि नंतर डेप्रिसिएशन लेस करा. तर या पद्धतीने ओपनिंगच्या ज्या काय असेट आहेत त्या ओपनिंगच्या असेट आपण या ठिकाणी क्लोजिंगला घेतलेले आहेत. ह्या सर्व असेट बुक्सपर्यंत क्लोजिंगच्या असेटला दाखवलेले आहेत. तर या पद्धतीने ओपनिंग बॅलन्स शीट आहे असं आपण क्लोजिंगला दाखवलेलं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट, हे रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंटचे इफेक्ट आपल्याला इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंटला प्लस बॅलन्स शीटला दाखवायचे आहे. रिसिप्टचे इफेक्ट सगळे इन्कमला घ्यायचे आहेत आणि पेमेंटचे इफेक्ट सगळे या ठिकाणी एक्सपेंडिचरला दाखवायचे आहेत. सुरुवातीला बघा, आता एक एक पॉईंट या ठिकाणी आपण बघणार आहोत. हा रिसिप्टला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन आहे, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, हे कुठंच लिहायचं नाही. ओपनिंग कॅश बॅलन्स आपण असेटला बघितलेला आहे. त्यानंतर एंट्रान्स फी 30,000 रुपये. ही एंट्रान्स फी आपण या ठिकाणी इन्कमला लिहिणार आहोत, त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे बघा. एंट्रान्स फी 30,000 रुपये, त्यातली 50% वजा करा, निम्मी कॅपिटलाइज करायची. मग 30मधनं 15 गेले, आउटरला 15,000 रुपये येतील. म्हणजे एंट्रान्स फीमधनं 50% एंट्रान्स फी लेस करून आउटरला 50% अमाऊंट येणार आहे. त्यानंतर पुढं या ठिकाणी सबस्क्रिप्शन 1,80,000 आहे, ती आहे अशा आपण इन्कमला घेणार आहोत. त्याच्यामध्ये 20,000 रुपये आपण ॲड करून असेटला दाखवणार आहोत. सबस्क्रिप्शन टोटल बघा 1,80,000 आहे इनरला, त्यामध्ये ॲड आउटस्टँडिंग 20,000, आउटरला 2,00,000 येईल. आणि हे 20,000 रुपये आपण असेट साईडला दाखवणार आहोत. त्यानंतर पुढं टू ओल्ड न्यूजपेपर सेल आहे असं 2,000 रुपये आपण इन्कमला लिहिणार आहोत. त्यानंतर रेंट ऑफ हॉल 10,000 रुपये आपण इन्कमला लिहिणार आहोत. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट हे पण इन्कमला 5,000 लिहिणार आहोत. आणि लाईफ मेंबरशिप फी 10,000 रुपये ही डायरेक्ट आपण कॅपिटल फंडात लॅबिलिटी साईडला ॲड करणार आहोत. अशा प्रकारे रिसिप्टचे पॉईंट इन्कमला दाखवायचे आहेत. त्यानंतर आता पेमेंट साईडचे जे काय पॉईंट आहेत ते आपण या ठिकाणी एक्सपेंडिचरला दाखवणार आहोत. बघा, सुरुवातीला बाय सॅलरी 24,000 आहे असे आपण एक्सपेंडिचरला लिहिणार आहोत. त्यानंतर परचेस ऑफ पोस्टल स्टॅम्प आहे असं एक्सपेंडिचरला लिहिणार आहोत. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस पेड हा लॅबिलिटी साईडला आहे, त्यामुळं परत हा लिहायचा नाही. आउटस्टँडिंग एक्सपेंडिचर पेड केलेला आहे तो लिहायचा नाही. बुक्स असेटला लिहायचं आहे, इन्व्हेस्टमेंट असेटला लिहायचं आहे, रेंट एक्सपेंडिचरला दाखवायचं आहे. त्यानंतर कॅश इन हँड 9,500 असेटला, कॅश ॲट बँक 43,000 असेटला. या प्रकारे आपल्याला कॅश इन हँड, कॅश ॲट बँक असेटला दाखवायचं आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, हे पेमेंटचे इफेक्ट आपण एक्सपेंडिचरला किंवा असेटला दाखवणार आहोत. 2,84,000 रिसिट आणि पेमेंट अकाउंट टॅली होत आहे, तुमचं दिलेलं आहे त्यांनी. त्यानंतर आता ॲडजस्टमेंट, एक एक ॲडजस्टमेंट परत ऐका.
डेप्रिसिएशन ऑन फर्निचर आणि बुक्स. फर्निचर बुक्स असेटला लिहायचं आहे, त्यातनं डेप्रिसिएशन लेस करायचं आहे आणि दुसरा इफेक्ट एक्सपेंडिचरला दाखवायचा आहे. त्यानंतर लायब्ररीचे 2000 मेंबर आहेत, 100 रुपयाप्रमाणे सबस्क्रिप्शन दिलेलं आहे. तर 2000 गुणिले 100 2 लाख रुपये येते. तर सबस्क्रिप्शन 1,80,000 दिलं होतं, इथं 2 लाख आहे. मग बघा इथं सबस्क्रिप्शनची एक महत्त्वाची ॲडजस्टमेंट 2 लाख रुपये होतं आहे. तर 1,80,000 दिलं होतं, वरचं आउटस्टँडिंग 20,000 रुपये ॲड करून हे 20,000 रुपये असेटला दाखवायचे आहेत. म्हणजे सबस्क्रिप्शन 2 लाख यायला पाहिजे होतं, 1,80,000 आलं आहे, 20,000 येणं बाकी. मग 1,80,000 प्लस 20,000 2 लाख येते. मग हे 20,000 रुपये असेट साईडला आपण येणं दाखवणार आहोत. असेटला लिहायचं आहे बघा इथं सबस्क्रिप्शन, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन इथं 20,000 रुपये दिलेलं आहे. त्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट बघा, एंट्रन्स फी 50% कॅपिटलाइज आणि लाईफ मेंबरशिप फी 100% कॅपिटलाइज. म्हणजे एंट्रन्स फी आपण इन्कमला लिहिणार आहोत, त्यातनं 50% रक्कम वजा करायची आहे. बघा एंट्रन्स फी 50% वजा करून ती कॅपिटल फंडात, आणि लाईफ मेंबरशिप फी सगळीच आपण 100% कॅपिटल फंडात ॲड करणार आहोत. बघा लायबिलिटी साईडला कॅपिटल फंड, त्यात 50% एंट्रन्स फी 15,000 आणि लाईफ मेंबरशिप फी 10,000 रुपये, हे दोन्ही त्याच्यात ॲड करायचं आहे. तर या प्रकारे ह्या तिन्ही ॲडजस्टमेंट आपण केलेल्या आहेत. आता परत इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंटचे पण पॉईंट बघू आणि त्या पद्धतीने त्याचं पोस्टिंग बघू. सॅलरी 24,000, पोस्टेज 500, त्यात ॲड परचेस केलेलं, नंतर रेंट 24,000, डेप्रिसिएशन दोन्ही इफेक्ट फर्निचर बुक्सचे, आणि नंतर इन्कमचं एंट्रन्स फी, सबस्क्रिप्शन, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट बाय ओल्ड न्यूजपेपर सेल आणि रेंट ऑफ हॉल 10,000 रुपये. अशा प्रकारे इन्कमची टोटल 2,32,000 रुपये येते. प्रॉब्लेम क्लोज करताना इन्कमची टोटल 2,32,000 रुपये येते. तीच एक्सपेंडिचरला घ्यायची 2,32,000, त्यामधून एक्सपेंडिचरची वजा करा, फरक निघतोय, त्याला नाव द्यायचं टू सरप्लस 1,05,788. 1,05,788 हाच सरप्लस आपल्याला कॅपिटल फंडामध्ये ॲड करायचा आहे. बघा कॅपिटल फंडामध्ये सरप्लस ॲड आहे 1,05,788, आणि मग कॅपिटल फंडाची टोटल आउटरला 8,80,788 आणि आउटस्टँडिंग वेजेस 3,000 रुपये. अशी टोटल लायबिलिटीची ती 8,83,788. अशीच आपली टोटल. आता असेटचे एक पॉईंट बघू. बघा सुरुवातीला कॅश इन हँड 9,500, कॅश ॲट बँक 43,000, फर्निचर 43,838, नंतर इन्व्हेस्टमेंट 37,000, बुक्स 7,30,450, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 20,000. अशा प्रकारे असेट साईडची टोटल आपली इथे 8,83,788. म्हणजे असेटची पण तेवढीच आली पाहिजे, लॅबिलिटीची तेवढीच आली पाहिजे. किती? 8,83,788. या प्रकारे आपला हा प्रॉब्लेम टॅली होतो आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सुरुवातीला काय करा, ओपनिंग बॅलन्स शीट दिलेलं आहे, आपलं ओपनिंग बॅलन्स शीट आहे, असं ओपनिंगचे इफेक्ट आपण क्लोजिंगला दाखवतो आहे, ते महत्त्वाचं लक्षात घ्या. त्यानंतर रिसीट आणि पेमेंट अकाउंट, ते पोस्टिंग आपण इन्कम आणि एक्सपेंडिचरला करतो आहे, आणि क्लोजिंग बॅलन्स शीटला पण काही त्यातले इफेक्ट घेतो आहे. बघा सुरुवातीला हे आपण बॅलन्स शीट क्लोजिंग बघितलं, इथं फक्त 31 मार्च 19 तारीख आहे, ती जरा करेक्शन करून घ्या. 31 मार्च 2019. तर या पद्धतीने तारीख 31 मार्च 19 आहे ती. त्यानंतर हे जर बघितलं तुम्ही इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट, तर या इन्कम आणि एक्सपेंडिचरला सुद्धा इन्कमच्या टोटलमधनं एक्सपेंडिचरची टोटल वजा केली की सरप्लस मिळतो आहे आपल्याला 1,05,788. हाच सरप्लस आपण
कॅपिटल फंडामध्ये लायबिलिटी साईडला ॲड करत आहोत आणि टोटल 2,32,000 इन्कम अँड एक्सपेंडिचरची आहे बघा. म्हणजे इन्कममधनं एक्सपेंडिचर वजा केला की सरप्लस मिळतो 1,05,788. तर या प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हा सरप्लस पण फाइंड आउट करून या ठिकाणी कॅपिटल फंडामध्ये तो ॲड करावा लागतो आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हा झाला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट. आता 3 ॲडजस्टमेंट दिल्या होत्या. त्यामध्ये सुरुवातीला डेप्रिसिएशन आसेटमधनं लेस एक्सपेंडिचरला सबस्क्रिप्शन ॲड करून ॲसेट साईडला आणि एंट्रान्स फी आणि लाईफ मेंबरशिप फी कॅपिटल फंडामध्ये ॲड करा. तर या प्रकारे या 3 ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेल्या होत्या. त्या पद्धतीने त्याचे इफेक्ट बघितले आपण. त्यानंतर या ठिकाणी रिसीट आणि पेमेंट अकाउंट 2,84,000 टॅली होतो आहे. रिसीटचे महत्त्वाचे इफेक्ट आपण इन्कमला घेणार आहोत क्रेडिट साईडला आणि पेमेंटचे इफेक्ट आपण एक्सपेंडिचरला लिहिणार आहोत. तर या पद्धतीने हा रिसीट आणि पेमेंट अकाउंटचा प्रॉब्लेम आहे. त्यानंतर हे ओपनिंग बॅलन्स शीट सगळ्यात महत्त्वाचं. हे ओपनिंग बॅलन्स शीट आपल्याला त्यांनी दिलेलं आहे. तर हे ओपनिंग बॅलन्स शीटसुद्धा लायबिलिटी साईड ॲसेट साईड 7,55,000 ते टॅली दिलेलं आहे आपल्याला. ओपनिंगच्या लायबिलिटी आहे अशा क्लोजिंगला घ्यायच्या आहेत. ओपनिंगच्या ॲसेट आहे अशा क्लोजिंगच्या ॲसेटला दाखवायच्या आहेत. तर या प्रकारे आपल्याला हे आहे. आणि इथं कॅश इन हँड कॅश ॲट बँक ओपनिंगचा आहे असं आपण रिसीट आणि पेमेंटला घेणार आहोत. त्यामुळे ते लिहायचं नाही. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हा ओपनिंग बॅलन्स शीटचा प्रॉब्लेम आपण व्यवस्थित सॉल्व केलेला आहे. तुम्ही सुरुवातीला प्रॉब्लेम व्यवस्थित लिहा. एक पेज इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करा आणि दुसरं पेज बॅलन्स शीट क्लोजिंग बॅलन्स शीट तयार करा आणि हा प्रॉब्लेम व्यवस्थित सॉल्व करा. आता तुम्हाला जरी काय शंका असतील तरी या ठिकाणी तुम्ही तुमच्या शंका या ठिकाणी क्लास कमेंटमध्ये विचारू शकता किंवा या ठिकाणी मॅसेजच्या ग्रुपवरती तुम्ही विचारू शकताय. काही विद्यार्थी फार व्यवस्थित छानपैकी प्रॉब्लेम सॉल्व करत आहेत, लिहून घेत आहेत, फोन करत आहेत. पण काही विद्यार्थी या ठिकाणी सोडवत नाहीत. तर त्या विद्यार्थ्यांसाठी माझी सूचना अशी राहील की तुम्ही झालेले रेग्युलर प्रॉब्लेम व्यवस्थित सॉल्व करा. हे प्रॉब्लेम तुमच्या टेक्स्टबुकमधलेच आहेत. सॉल्व अनसॉल्व थोडासा प्रॉब्लेममध्ये मी बदल करत आहे ॲडजस्टमेंटमध्ये जेणेकरून तुम्हाला तो सोपा जावा. आणि गुगल फॉर्मवर ज्या काय आपण टेस्ट पण टाकतो आहे त्यासुद्धा टेस्ट या ठिकाणी तुम्ही त्या सॉल्व करा. प्रॉब्लेमवरच आधारित टेस्ट आहेत. त्या प्रॉब्लेमच्या तुम्ही टेस्ट सॉल्व करा आणि काही शंका असतील तर या ठिकाणी तुम्ही विचारा. म्हणजे तुम्हाला हा प्रॉब्लेम व्यवस्थित समजेल. आता पहिली मेथड झाली आपली रिसीट आणि पेमेंट अकाउंट आणि 1-2-4 ॲडजस्टमेंट 5 ॲडजस्टमेंट. दुसरी मेथड आता आपण अभ्यासत आहोत ओपनिंग बॅलन्स शीट दिलेला आहे. आता तिसरी मेथड आपण नेक्स्ट प्रॉब्लेमला अभ्यासणार आहोत. त्यामध्ये रिसीट आणि पेमेंट अकाउंट देतात आणि खाली टेबल वजा आपल्याला ओपनिंगच्या ॲसेट आणि ओपनिंगच्या ॲसेट आणि लायबिलिटी दिलेल्या असतात. तर तो एक प्रॉब्लेम आपल्याला तिसऱ्या मेथडचा सुद्धा बघायचा आहे. परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम विचारला जाऊ शकतो. त्यासाठी तुमचं प्रॅक्टिस पाहिजे तिन्ही प्रॉब्लेम सोडवण्याचं. पहिला बघा रिसीट आणि पेमेंट अकाउंट 4-5 ॲडजस्टमेंट. दुसऱ्या प्रकारामध्ये ओपनिंग बॅलन्स शीट प्लस रिसीट आणि पेमेंट आणि 2-3 ॲडजस्टमेंट. आत्ता जो आपण अभ्यासला तो दुसऱ्या प्रकारातला प्रॉब्लेम आहे. आणि तिसरा प्रॉब्लेम आपण नेक्स्ट लवकरच पुढच्या लेक्चरला अभ्यासणार आहोत. तर त्या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्ही झालेले प्रॉब्लेम व्यवस्थित सॉल्व करा. काही शंका असतील तर बिनधास्त विचारा आणि रेग्युलर प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व करा. ठीक आहे. या ठिकाणी आपण आज थांबत आहोत. धन्यवाद.